521 जे कुणबीचे प्रमाणपत्र आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर जवळपास त्याचा आकडा 40,000च्या दरम्यान आहे. त्याचंही पत्र शासनानं दादांच्या याच्या विनंतीनुसार आपल्याला दिलेलं आहे. दुसरी जी मागणी होती दादांची की त्याच्यासाठी खास दादा आंदोलनाला इथे बसले की कॅबिनेटची बैठक व्हावी आणि 1 दिवसाचं विशेष अधिवेशन शासनानं घ्यावं. त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये 20 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि सीएम साहेबांनी मंजूर केलेलं आहे. त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक वंशवळ समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त आर्दळ साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि 12/2/2024 रोजी ही समिती वंशवळ शोधण्यात आली. तर तिलाही गठीत करण्यात आलं आणि तेही पत्र आज आपल्याकडे दिलेलं आहे. दादांच्या आंदोलनाचं यश काय? तर दादांच्या आंदोलनाचं हे यश आहे ज्या काही मागण्या आतापर्यंत ज्या मंजूर झाल्या नव्हत्या, ज्या आतापर्यंत आपण कुणी ऐकलेल्या नव्हत्या, त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत. 25 जानेवारी 2024 रोजी शासनानं एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही त्या विद्यार्थ्याला ओबीसी प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल. हे दादांच्या आंदोलनाचं यश आहे आणि त्याच्यात दादांच्या नावानिशी तो GR निघलेला आहे. दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या दादाच्या आंदोलनामुळे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या. मराठवाड्यात 2023 पर्यंत कसल्याही प्रकारचा ओबीसी दाखला दिला गेलेला नव्हता. दादांनी आंदोलन सुरू केलं. न्यायमूर्ती शिंदे महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली. त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला 40,000च्या वरती त्याच्या नोंदी सापडल्या. याही पुढे त्या दादांची मागणी होती की त्या कमिटीने काम करावं. ती कमिटी काम करीत आहे आणि त्या नोंदी इथून पुढेही शोधण्याचं काम सर्व स्तरावर आपण करत आहोत. त्यामुळं दादांच्या तब्येतीची काळजी घेऊन आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत आणि आम्हालाही दादांच्या तब्येतीची काळजी असल्यामुळं आम्ही परवाही इथं आलो, आजही इथं आलो आणि दादांनी हे उपोषण थांबवावं असं आम्ही त्यांना एक विनंती करायला इथे आलेलो आहोत. इथे उपविभागीय अधिकारी साहेब आहेत, DYSP साहेब आहेत, तेही इथं आलेले आहेत. दादांनी काळजी घ्यावी त्यांच्या तब्येतीची, ही दादांना आमची प्रमुख एक विनंती आहे. Satu
एक लोड दे के म्हणा काय काका अजून एक लोड घ्यायचा संजू काका अजून एक लोड घ्यायचा नको माईक ठीक आहे दुसरा माईक घ्या दुसरा एक माईक आहे का दुसरा माईक दुसरा माईक द्या अजून एक माईक आहे ना वायरचा पाहिजे सुरू आहे ना दादा सुरू आहे सेल टाकले ना अजून एक सेल गौरव अरे पेपर लाव पाहिजे संजू काका माईक माईक मध्ये सांगा कॉलरला लावतात ते कॉलरला हो माईक चांगला आहे संजू दादा याला लाव संजू हो आलो एक मिनिट काही न करू काय मला लावायला माईक जवळ आवाज येणार त्या माईक मध्ये दुसरा माईक घे रे ए बद्री हो जी हाँ माईक द्या बरं इकडे माईक द्या दादा आहे ते माईक कुठे संजू हॅलो माईकचा आवाज वाढा आवाज हा ना तुम्ही खाली बसा तिथे बंद आहे त्याच्यात बोला तुम्ही त्यात बोला वायरचा घ्या वायरचा माईक घ्या बोला आला क्लिअर वायर नाही वायरचा माईक तो पण घेऊ ना वायरचा माईक घ्या मध्ये अजून वायरचा नाही का डॉक्टर साहेब वायरचा नाही का वायरचा पुरतं ना ठीक आहे त्यांनी पण मध्ये बोला दादा पेश बोला फक्त हॅलो 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 ओके ओके ओढू नका हळूहळू हो थांबा ना दोन्ही जवळ दोन्ही हॅलो 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 आवाज येतो आवाज वाढव थोडा आवाज आपली पहिली मागणी पुढे आवाज येतो रे येतो आवाज तुमचा आवाज बंद हे चालू करा हां बोला हे चालू केलं हे बंद होतं दोन्ही चालू केले आपण दोन्ही चालू
आपली पहिली मागणी आहे. आता कोणाला कोणा आलाय मग सुरू व्हायला लागलं की त्याचा कंट्रोल करायचा. आपली पहिली मागणी 20 तारखेला सगळ्या सोयरे अंमलबजावणी 20 तारखेला करणार. शासनाचं विशिष्ट अधिवेशन आहे. एक दिवसीय अधिवेशन आहे. अधिवेशनावर हा मुद्दा शासन घेणार. अधिवेशन करायसाठी येड्यात काढू नका आम्हाला. तुमच्या जीवावर खूप मोठं काम केलेलं आहे. संतोष यादव चेहरा सगळ्याच्या लक्षात येईल. माणसा पण बोला, समाजा पण बोला, याचा अर्थ नाही असंच ना. ठीक आहे, काय आले ना. दुसरं यशेस हैदराबादचं गॅजेट समितीने घेतलं का? याचा अर्थ नाही समजायचा का? मग आले कशाला तुम्ही? मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही. नसताना मी आंदोलन बंद करतो, तुम्ही चालवा. प्रक्रिया 5 महिन्यापासून आता नवीन डाव शिफारसी पण केल्यात. आज बैठकाहून शिफारसी झाल्या आणि केसेस मागवायची कारवाई पण सुरू झाली. प्रक्रिया नाही, कारवाई आज सुरू झाली. आज बैठका झाली. हा किती दिवसाचा असं म्हणणं? आता ती कोर्टात जाणार शिफारस झाली ऑलरेडी. आज बैठक झाली. एक अंदाज शासनाला अंदाज असं आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला इतक्या दिवस. आता मागचे डाव सोडून दिले आणि नवीन डाव धरलाय. किती दिवसात मागवा थांबवा? प्रक्रिया 5 महिन्यापासून सुरू आहे. बघून वर धरावर मागचं चांगलं उचललं ते इकडे घेऊन आले ते काय मोठ्यापणा गाजा टीव्ही दिसायसाठी. तेच आहे, काही नाही दुसरं. त्याच्या खाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलेलं पुढे तुम्ही सरकारचे झाले काय? तुम्ही वाचून दाखवलं दाखवावर मला. तुम्ही मला म्हणजे 20 तारखेला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय. ती कायदा बनवण्यासाठी जरा पुढे दिली म्हणाले. मला तो वाचून दाखवेल तुम्ही पुढे नाही. अंमलबजावणी 20 तारखेसाठी मागासवर्ग आयोगाचं अधिवेशन बोल. डॉक्टर मी माईक डोक्यात टाकत असतो खोटं बोलल्यावर. मला मी खोटं बोलत नाही. यांना सांगितलं का? तो मुद्दा वेगळा. सांगितलं का? सांगितलं ना. अरे खोटं बोलू नाही जातीसाठी. हरकती वेगळ्या त्या लागतील. जुळवायचं पहिलेच ते सगळं पहिले वाशितलं. रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेबांनी ते येणार होते. ते भांगे सर केसेस मागवले. ते म्हणले मागे घेतो आम्ही ते लिहून आलो. दुसरं होतं मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून 20 तारखेला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचे ते ओबीसीच घेत्या, ज्यांना मराठ्यांसाठी घेते मराठ्यांसाठी घेते. 4 बाजून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं याच्यासाठी पर्यंत जाणं चालेल. मग म्हणले ठीक आहे. ते हैदराबादचं गॅजेट घेतो हे एक म्हणणं होतं. आणखीन 2 महिने आपले त्यांच्याकडे होते असे.
केसेस माग शिंदे समितीचं घेण्याबाबत आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढवून द्या. याच्यातलं काय काय दिले? आज 68 गुन्हे मागे झाले. त्याचं आहे का ते? गुन्हे 17,000 पुढे 68 सांगता. तुम्ही काय सरकार आहे का? वाचून नाही त्यांना कळमावाच्या आपल्या तसं नाही एखादा कॉफी तुम्हाला कशाला बोलत होती तिकडून? तसं मी तिकडनं बोलत नाही. त्यांनी जी म्हणून त्यांना 68 ती सांगायला लागलो तुम्हाला. तुम्हाला कसं सांगा सांगा हे 6 पैकी काय काय झालं? नाही तर मग या आपलं, नाही तर आपलं या प्रेम माईल म्हणणार नाही. काय जबाबदारी आपली. रातची 12ला या 3ला या पाठव उद्या या उपोषण सुटू शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. कोणाला गरमा लागलं तर घरी जाऊन जावा म्हणा ह्यान बंद करायची. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह या 20 तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी करणार आहात का नाही लेखी द्या. मागे साहेबाच्या मंत्री साहेबांच्या सही, दुसऱ्याचं मी घेणार नाही. हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन टाका. घेतलंय असं लेखी द्या किंवा उद्या घेतोय असं लेखी द्या. मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि 20 तारखेला त्याचा कायदा बनतोय. टास्क फोर्स सुद्धा वेळी काळातल्या माझ्या आंदोलनामुळे टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळे मागासवर्ग आयोग सुद्धा गठीत झालेला आहे. त्याच अहवाल आता आला. त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवित आहोत. याच अधिवेशनात हे झाले 3 आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस किती दिवसात मागे घेणार आहे? शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढते आणखी. आणि जर तालुक्याच्या समित्या वंशावळी जुळायला त्या वंशावळी जुळीत नाहीत. नुसते मोठे पण वाचून दाखवू नका. आम्ही ग्राउंड लेवलवर आमचे लोक कामं करतील. समित्या काम करीत नाहीत ना, तहसीलदार करीत नाही ना, कोणी करीत नाही. त्यांच्याकडे अभ्यासाचा नाही. आणखीन कोणची 1 वर्षासाठी आणि रात्रंदिवस काम करायला लावा. नुसतं मुदत वाढवून नका घरी जाऊ लागलं. आणि आणखीन कोणची केसेसची नुसतं माहिती करायला बघा तर काय मोठ्या माणूस एक बिचल होत असतो. त्याचं ध्यान नसतं. सांगितलं ध्यान ठेवलं. सरकारचं ध्यान ठेवलं. 31, 34, 35, 36 हे कसं करायचं ध्यानात राहा. मी सांगितलेलं मराठीचं. वाईट परिणाम सरकार जबाबदार आहे. लोक दम खात नाही जातात. कारण मी पडलेलो बेशुद्ध अवस्थेत डोळे उघडले. मी बेशुद्ध अवस्थेत आलेला. मला 17 वेळा आलं लागतं तेव्हा मी आहो म्हणतो. त्याच्यामुळं होत असलं सरकार शांत व्हा. नाही तर लई चांगल्याच्या मस्त जिल्ह्याच्या जनतेने लई चांगल्याच्या तुम्ही कधीच नाही. समाजाला विनंती शांत राहा. बघू काय काय होत आहे. हे शेवटचं उपोषण आहे. मग मी बी नाही करायचं पुढं. मी बी इसका दाखवतो दंडत होती. मी बी मला एवढं शेवटचं उपोषण करून शांत राहा. शांत राहा. बघू हे काय काय करतात कसं करतात. 2 दिवस बघू वाट नाही तर करायला मग पुढचं काय करा. उपचार घ्या तोपर्यंत उपचार घ्या ना. उपचार घ्या. पाणी पितो लय झालं तर उपचार नाही घेत. शांत राहा. शांत राहा. शांत राहा. शांत राहा म्हणजे शांत. शांत राहा. वचवच करू नका. वचवच करू नका.
शांत राहा. सरकार त्या शिव ठेपायला नाही यायचं. पाणी लय झालं तुमच्या घरात तर या सगळ्याला 2 घोट पाणी देतो. उपचार नाही. उपचार नाही. करोडो लोकांचे पोषित तुम्ही सलाईन घ्या. माईक चालू